नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महिला व बालविकास विभागामार्फत सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणती पदे भरण्यात येणार आहे, तसेच एज्युकेशनल क्रायटेरिया काय ठेवण्यात आलेला आहे, एज लिमिट काय आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा पॅटर्न काय असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी तुम्ही शॉर्ट नोटिफिकेशन पाहिलेलं आहे, महिला व बालविकास विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं ते। आता डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये जी पदे भरण्यात येणार आहे ते संरक्षण अधिकारी गट ब, तसेच परिवीक्षिका अधिकारी गट क, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, तसेच वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, संरक्षक अधिकारी कनिष्ठ, वरिष्ठ काळजीवाहक आणि कनिष्ठ काळजीवाहक आणि स्वयंपाकी गट ड ही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे। ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचा दिनांक जे आहे ते दिनांक 14/10/2024 म्हणजे कालपासून अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज किंवा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 3/11/2024 असणार आहे। ठीक आहे, आता डिटेलमध्ये आपण कॅटेगरी वाईज किती जागा आहेत ते प्रत्येक पदाकरिता या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते देखील आपण पाहणार आहोत। तर संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित या पदाकरिता वेतन श्रेणी पहा, S14 नुसार म्हणजे 7व्या आयोग वेतननुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे 38,600 ते 1,22,800 एवढी वेतन श्रेणी संरक्षण अधिकारी गट ब या पदाकरिता दिली जाणार आहे। लघुलेखक निम्न श्रेणीसाठी 44,900 ते 1,42,400 एवढी वेतन श्रेणी असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदाकरिता एज्युकेशनल क्रायटेरिया काय ठेवण्यात आलेला आहे, कोण या पदासाठी अर्ज दाखल करू शकतो ते आपण सर्वात अगोदर पाहूया आणि प्रत्येक पदासाठी कॅटेगरी वाईज जागा किती आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या रीड करून नंतरच अर्ज जे आहे ते दाखल करायचं आहे। शैक्षणिक अर्हता, वेतन श्रेणी आणि अनुभव। तर पहा, संरक्षण अधिकारी गट ब राजपत्रित या पदाकरिता तुम्हाला तुमचं शैक्षणिक बॅकग्राऊंड जे असायला हवं तर ते पहा। संवैधानिक विद्यापीठाची समाजकार्य या विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण करत असलेले उमेदवार काय करू शकतात, या पदासाठी अर्ज दाखल करू शकतात आणि अनुभव या ठिकाणी अनिवार्य असणार आहे। समाजकार्य विषयासंबंधित किमान 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित या पदासाठी अर्ज दाखल करू शकता। 7व्या वेतन आयोगानुसार पेमेंट असणार आहे 38,600 ते 1,22,800 एवढी वेतन श्रेणी संरक्षण अधिकारी या पदासाठी दिली जाणार आहे। परिवीक्षिका या पदाकरिता तुमच्याकडे संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, जर तुम्ही पदवीधारक असाल विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही शाखेची या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला कुठल्याही शाखेची जर तुम्ही पदव्युत्तर असाल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही काय करू शकता, परिवीक्षिका या पदाकरिता अर्ज दाखल करू शकता। वेतन श्रेणी आहे S14 नुसार 38,600 ते 1,22,800 एवढी वेतन श्रेणी परिवीक्षिका या पदाकरिता दिली जाणार आहे। ठीक आहे, तर पहा, लघुलेखक उच्च श्रेणी या पदासाठी तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच SSC 10वी पास असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर लघुलेखनाचा किमान वेग 120 शब्द प्रति मिनिटे आणि इंग्लिश लघुलेखनाचा वेग किमान 40 शब्दे प्रति मिनिटे किंवा मराठी लघुलेखनाचा किमान वेग हे 30 शब्दे प्रति मिनिटे तुमचं या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे। अर्थात तुमचे टायपिंग या ठिकाणी सर्टिफिकेट किंवा तुमची टायपिंग झालेली या ठिकाणी असायला हवं। लघुलेखक उच्च श्रेणी गट क या पदासाठी S16 नुसार 44,900 ते 1,42,400 एवढी वेतन श्रेणी लघुलेखक उच्च श्रेणी या पदाकरिता दिली जाणार आहे। ठीक आहे, तर पहा, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक आहे। वरिष्ठ लिपिक सांख्यिकी या पदासाठी कुठल्याही शाखेची तुम्ही पदवीधारक जर उमेदवार असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। ठीक आहे, संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदासाठी पहा, कोणत्याही विद्यापीठाची कला, वाणिज्य, विज्ञान, विधी, समाज कार्य, गृहविज्ञान किंवा पोषण आहार यापैकी कोणत्याही विषयातील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक असणार आहे। यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे। ठीक आहे,
तर पहा, लघुलेखक निम्न श्रेणीसाठी SSC 10वीवरती तुम्ही अर्ज दाखल करू शकता आणि तुमचं टायपिंग हे झालेलं असावं. वरिष्ठ काळजीवाहकसाठी पहा, तुमचे 10वी पास तुम्ही उत्तीर्ण असायला हवं. उमेदवार हा सदृढ शरीरदृष्ट्या असणे आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी खालील शारीरिक पात्रता पूर्ण करणे अनिवार्य आहे. वरिष्ठ काळजीवाहकसाठी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उंची तुमची जी आहे ते 163 सेंटीमीटर असायला हवी आणि छाती न फुगवता किमान 79 सेंटीमीटर असायला हवी आणि S3 नुसार वेतन श्रेणी असणार 16,600 ते या ठिकाणी 52,400 एवढी वेतन श्रेणी वरिष्ठ काळजीवाहक गट ड या पदाकरिता दिली जाणार आहे. आणि कनिष्ठ काळजीवाहकसाठी सेम या ठिकाणी प्रोसिजर असणार आहे. एज्युकेशनल क्रायटेरिया संबंधित या ठिकाणी उंची जी आहे ते 5 फूट 4 इंच असेल आणि छाती न फुगवता किमान 31 इंच हे तुमचे असायला हवी. ठीक आहे. तर पहा, S1 नुसार वेतन श्रेणी आहे 15,000 ते 47,600 एवढी वेतन श्रेणी तुम्हाला दिली जाणार आहे कनिष्ठ काळजीवाहक या पदासाठी. स्वयंपाकी या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचं माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात SSC उत्तीर्ण तुम्ही असायला हवं आणि उमेदवार हा सदृढ शरीर यष्टीचा असणे आवश्यक आहे. 16,600 ते या ठिकाणी 52,400 विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पे स्केल असणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एज्युकेशनल क्रायटेरिया समजले आहे, कोणत्या कोणत्या पदासाठी कोण अर्ज दाखल करू शकता. तर वरील जे काही 2, 3 आणि 4 जी काही पदे आहेत त्यासाठी काय करू शकता, एनी डिग्री कॅन्डिडेट. ठीक आहे. एनी डिग्री ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे उमेदवार या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकतात आणि ज्यांचं SSC झालेलं आहे 10वी झालेलं आहे ते कोणत्या कोणत्या पदासाठी, तर 6, 7 आणि 8 म्हणजे कनिष्ठ काळजीवाहक, वरिष्ठ काळजीवाहक आणि स्वयंपाकी या पदासाठी अर्ज दाखल करू शकता. ठीक आहे. तर पहा, ॲज पर जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला एज क्रायटेरियामध्ये जे काही आरक्षण आहे ते देण्यात आलेलं आहे. तर पहा, त्यानुसार तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. कॅटेगरी वाईज आरक्षण आहे. तर मिनिमम तुमचं पदाकरिता जे एज क्रायटेरिया जे आहे ते 18 वर्ष कंप्लीट असायला हवं. 18 वर्षापेक्षा खालील उमेदवार अर्ज दाखल करू शकत नाहीत. तर अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्रांनो ही जी अपडेट आलेली आहे. ऑनलाईन परीक्षेचा स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तुमची कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. त्यामध्ये सिलेबस जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा, संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित यासाठी ऑनलाईन परीक्षा 200 गुणांची असणार आहे. व्यावसायिक चाचणी नसेल. तसेच एकूण गुण जे आहे ते 200 असणार आहे. 120 मिनिटे वेळ तुम्हाला असणार आहे. 2 तासाचा पेपर असणार आहे. परिवीक्षका अधिकारीसाठी देखील सेम आहे. 200 गुणांची या ठिकाणी परीक्षा होणार आहे. 120 मिनिटे वेळ. लघुलेखक उच्च श्रेणीसाठी 120 मार्कची पेपर होणार आहे. तसेच व्यावसायिक चाचणी देखील या ठिकाणी होणार आहे 80 मार्कासाठी. ठीक आहे. एकूण 290 मिनिटे वेळ दिलं जाणार आहे. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी या पदासाठी 200 आणि 120 मिनिटे. संरक्षण अधिकारी गट क साठी 200 गुणांचा पेपर, तसेच 200 प्रश्नाचा पेपर आणि 200 गुण आणि 120 मिनिटे. वरिष्ठ काळजीवाहकसाठी पहा, 200 गुणाचा या ठिकाणी 200 प्रश्न 200 मार्कांसाठी आणि 120 मिनिटे वेळ. ओके. कनिष्ठ काळजीवाहकसाठी पहा, 200 गुण ऑनलाईन परीक्षा असणार आहे आणि 120 मिनिटे वेळ असेल. स्वयंपाकी गट ड साठी 120 गुणांची परीक्षा असेल आणि 120 प्रश्नांची परीक्षा असेल आणि एकूण गुण जे आहे ते 200 मार्काचे असणार आहे. 90 मिनिटे वेळ तुम्हाला दिलं जाणार आहे. स्वयंपाकी या पदासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे. ओके. सो अशा पद्धतीची ही अपडेट आलेली आहे. या पदासाठी पहा, खुल्या प्रवर्गासाठी अर्ज दाखल करण्याकरिता तुम्हाला फीस जे चलन भरावं लागणार आहे ते 1,000 रुपये शुल्क भरावं लागणार आहे आणि मागासवर्गीय प्रवर्ग जर तुम्ही कॅटेगरीमधून असाल तर 900 रुपये या ठिकाणी तुम्ही चलन भरायचं आहे, जे की नॉन रिफंडेबल असणार आहे. ओके. सो अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलेली आहे. अर्ज करायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही जर पदव्युत्तर असाल, पदवीधारक असाल किंवा तुमची 10वी आणि टायपिंग वगैरे झालेले असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता. डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.